हाय एव्हरीवन. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण एक नवीन छान व्हिडिओमध्ये परत एकदा भेटतो आहे. तर आज येतानाच ना मी गाडीवरून काही फळं आणि भाज्या घेऊन आले होते. फळं जी आहेत ती मी मस्त अशी, आता माझ्याकडे काही खूप छान अशी फॅन्सी फ्रूटची अशी एक टोकरी नाही आहे. जे काही आहे ती अशी मस्त प्लास्टिकची एक असं कटोरीसारखं आहे, त्याच्यातच मी सगळे फळं ठेवत असते. आता मी ना खूप व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलेलं आहे किंवा आपल्या मेशोवरती, फ्लिपकार्टवरती वगैरे मस्त एक फ्रूट ठेवायची छान असं एक बास्केटसारखं खूप सुंदर आहे. कधीतरी मीसुद्धा घेईल ते, पण असं आता याच्यावरतीच काम चालू आहे. छान फळं वगैरे ठेवून दिली मी. प्रत्युषला जास्त ॲपल वगैरे आवडत नाही म्हणून डाळिंब बनाना त्याच्यासाठी घेऊन येते, जेणेकरून त्याला ना टिफिनमध्ये पण द्यायला ते सोपं जातं, म्हणून मग मी ते घेऊन आलेले होते. आता वाटाणा आणि फ्लॉवरसुद्धा घेऊन आलेले. आता मला प्रश्न पडला आहे ते आधीच म्हणजे निवडून घेऊ की पहिले स्वयंपाक करून घेऊ. तर वाटाणा आणि फ्लॉवर मी थोडा वेळ त्यांना फ्रीजमध्ये ठेवून देते, नंतर त्यांचा नंबर लागेल. आता मी ना बोंबील जे आहे ते घेऊन आले होते आज भाजीसाठी. तर तसं तर प्रत्युष आणि मला बोंबील आवडत नाहीत. प्रत्युष तर अजिबातच खात नाही, मलाही फारसे आवडत नाहीत, पण त्याच्या पप्पांची इच्छा होती म्हणून मी आज बोंबील घेऊन आलेले. आता त्याचीच भाजी करते. खरं तर हे बोंबील ना असे साफ करून दिलेलेच आहेत, पण माझ्या समाधानासाठी म्हणून परत एकदा मी म्हणजे नाही का ते व्यवस्थित साफ करून घेणार आहे, कारण आपल्याला त्यांच्यावरती अजिबात भरोसा नसतो, विश्वास नसतो की व्यवस्थित केलेत का नाही. हे सगळ्यांचंच असतं असं मला वाटतं आहे. म्हणून मी माझ्या नजरेखालून एकदा ते सगळे बोंबील छान साफ करून घेतले परत एकदा. आणि चला आता याची मस्त अशी भाजी बनवणार आहे. खूप अशी पातळ भाजी नसते बनवायची बोंबीलची, थोडीशीच एकदम नाही का आपण ज्याला म्हणतो अंगापुरतंच असं पाणी टाकून नाही का थोडीशी भाजी बनवायची, कारण आमच्या दोघांसाठीच ती आहे. आणि प्रत्युषला मी डाळ वगैरे काहीतरी बनवेल. आणि छान बोंबील साफ करून घेतले. बोंबीलला ना कधीही ज्वारीचं पीठ लावून असे साफ करून घेतले ना त्याचा वास अजिबात येत नाही. जो त्याला एक वास असतो ना, तो वास पूर्ण जो आहे वास निघून जातो. तर मस्त ज्वारीचं पीठ लावून बोंबील मस्त 2-3 पाण्यातून छान वॉश करून घेतले. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवायची. माझी एक सिंपल बेसिक पद्धत आहे. कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर जे असेल अवेलेबल ते मी सगळं त्याच्यात टाकणार आहे. म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट जे वाटतं ते सगळं टाकून देते. कधी कधी एखादा बटाटासुद्धा ॲड करते, पण ते एवढं नाही छान लागत खरं बटाटा टाकून केलेलं बोंबील. पण ठीक आहे, आवडतं बऱ्याच जणांना, तसंही करतात बऱ्याच जणं. तर मी आता आज तसं करणार नाही आहे. कांदा टोमॅटो टाकून फक्त थोडीशी भाजी जे बनवणार आहे. एकीकडे प्रत्युषचा अभ्यास चालू आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे मी त्याच्यासोबत बसल्याशिवाय काय तो कंप्लीट होणार नाही. पण ठीक आहे, जेवढा त्याच्याकडून होईल तेवढा मी त्याला करायला दिलेला आहे. आणि त्याच्याकडून पण जास्तीची अपेक्षा करणं खरंच चुकीचं आहे, कारण तो अजून खूप छोटा आहे. म्हणजे तो सिनियर KGला आहे आत्ता, आणि किती त्याच्याकडून तरी अपेक्षा करणार ना आपण, म्हणून त्याला जेवढं जमेल तेवढं मी त्याला करायला सांगते. बाकीचं मग मी त्याच्यासोबत बसून जे आहे त्याचा अभ्यास करून घेणार आहे. सगळ्यात पहिले छान स्वयंपाक करून घेते. आता इथं बोंबीलची भाजी जी आहे ती झालेली आहे बेसिक. मी पहिले बोंबीलला आणि तेलात मस्त फ्राय करून घ्यायचे. आणि आता सगळ्यात आवडीचं माझं काम भाकरी बनवायचं. मला चपातीपेक्षा भाकरी बनवायला खूप जास्त जे आहे पटकन पण वाटते आणि सोयीस्कर पण वाटते. कारण चपातीसाठी ना पहिले पीठ मळा, मग ते रेस्ट करायला ठेवा 10-15 मिनिट, मग ते लाटा. मला ती खूप प्रोसेस अशी लेंदी आणि अशी कंटाळवाणी वाटते. तर भाकरीचं कसं पटकन पीठ मळायचं आणि झटकीपट भाकरी होऊन जातात. त्याच्यामुळे मला भाकरी करायला जास्त आवडतात आणि मला त्या छान जमतात असं मला सुद्धा वाटतं. तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की मला भाकरी परफेक्ट अशी छान जमती आहे का नाही. नसेल जमत तरी सांगा, जमत असेल तरी नक्की कळवा. तर छान इथं भाकरीची, आणि भाकरी मला फक्त 2च बनवायच्या असतात संध्याकाळी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी. प्रत्युष एखाद्या वेळेस खातो किंवा मग त्याला जास्त तर चपातीच आवडते. दोन्ही टाईम त्याला चपातीच लागते. कधीतरीच मी त्याला फोर्सफुली नाही का भाकरी खा म्हणून अशी देत असते. तूप वगैरे लावून दिली ना मग त्याला तशी आवडते भाकरी. तर आज तर तो काही शक्यतो भाकरी खाणारच नाही, त्याच्यामुळे मी 2च भाकरी जे आहे ते करणार आहे. आणि भाजी झालेली आहे, भात झालेला आहे रेडी. डाळसुद्धा मी प्रत्युषसाठी थोडीशी बनवून घेतलेली साईडला. आता हे सगळं झालं ना की मला पहिले प्रत्युषचा अभ्यास घ्यायचा आहे. तो मला आवाजसुद्धा देतो आहे खूप वेळा, पण ठीक आहे. त्याचं मग हे सगळं झालं ना, छान स्वयंपाक झाला ना की मग एक रिलॅक्स माइंडने मी त्याचा अभ्याससुद्धा घेऊ शकते. नाहीतर अर्धा जीव माझा इकडं किचनमध्ये आणि अर्धा त्याच्या अभ्यासात असं व्हायला नको, म्हणून ना मी स्वयंपाक छान केला. तर गॅस ओटा वगैरे मी आवरायचा तसाच ठेवलेला. पहिलं त्याचा अभ्यास करून घेते, कारण 10-10:15 वाजले. त्यालाही लवकर झोपायचं असतं, सकाळी शाळेत लवकर उठावं लागतं म्हणून जाण्यासाठी. तर आता अभ्यास घेत घेत ना मी वाटाणासुद्धा सोलून घेते, कारण सकाळी मला
भाजीसाठी वाटाणा आणि फ्लॉवरची भाजी बनवायची म्हणून ते सुद्धा. आता बायकांचा आपल्या किती खरं डोक्यात विचार, किती कामं, म्हणजे किती मल्टीटास्किंग असतं. आपण एका वेळी अनेक कामं करू शकता असं मला वाटतं. मी पण कधी कधी ना उशीर झाला ना म्हणजे दोन्ही भाज्यांना एकत्र कधी कधी फोडणी देते, किंवा डाळ आणि अजून एक भाजी असेल तर एकत्र मी बनवू शकते. आणि सगळ्याच बायका, म्हणजे माझं काय असं कौतुक नाही आहे, सगळ्याच बायका मल्टीटास्किंग असतात, खूप असतात. आता छान जेवण वगैरे झालं, प्रत्युषचा अभ्यास झाला, 10:30 वगैरे वाजले, 10:30 पावणे 11 झाले असतील. आणि रोज आम्हाला एवढाच वेळ होतो खरं तर गाडीमुळे, आणि ऑप्शन नसतो मला. म्हणजे एकटीला पण परत जेवायला नको वाटतं. म्हणजे मी प्रत्युषचं जेवण वगैरे करून घेत असते, 9:30 वगैरे त्याला जेवायला देत असते. पण त्यांच्यासाठी मी थांबत असते. परत मग मी एकटी जेवणार, ते एकटी जेवणार असं नाही छान वाटत. कारण सकाळी पण त्यांचा नाश्ता त्याचाच होतो, दुपारी ऑफिसमध्ये जेवण, आणि परत रात्री मग एकटं असं नको वाटतं. म्हणून मग थांबावंच लागतं. 10, 10:30, 11 जरी वाजले तरी मी थांबतच असते जेवायची त्यांच्यासाठी. फक्त प्रत्युषला जे आहे लवकर जेवून झोपवायचं माझं म्हणजे प्लॅन असतो, पण तसं तर तो झोपत नाही त्याचे पप्पा आल्याशिवाय. पण जेवण लवकर करतो पप्पांशिवाय. तर चला, आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता प्रत्युषच्या अभ्यासामुळे मी जे ओटा तसाच ठेवलेला तो छान क्लीन करून घेते आता. आणि कितीही घाई झालं ना, म्हणजे 11 वाजू देत, 12 वाजू देत, किंवा 12पेक्षा जास्त, पण हे काम केल्याशिवाय काय मला झोप येत नाही. कारण सकाळी परत एवढा सगळा किचन ओट्यावर राडा बघणं म्हणजे ना, खरंच दिवसाची इतकी मग सुरुवातच खराब झाल्यासारखी वाटते ना. त्याच्यामुळे मी कधीच हे ठेवत नाही. लिटरली 12 जरी वाजून गेले ना, तरी मी भांडी आणि ओटा, असा किचन ओटा मस्त क्लीन केल्याशिवाय अजिबात म्हणजे मला झोपच येणार नाही. तर तसंच सगळ्यांचंच असतं माझ्यासारखंच. म्हणजे हे ठरलेलंच असतं, आपले रात्रीची भांडी आणि अशी ठेवू नये असंही म्हणतात. खरं तर त्याच्या मागचं हेच कारण असेल की सकाळी सकाळी आपल्याला फ्रेश नाही वाटत हा सगळा पसारा बघायला. आणि मला तर अजिबात परत ती भांडी ना, सकाळी सकाळी मी भांडी घासू शकत नाही, मला आवडतच नाही उठल्या म्हणजे भांडी घासायला. त्याच्यामुळं मी रात्रीच कितीही वाजलं तरी भांडी घासून घेते. आणि माझ्या प्रत्येक दिवसाचा एंड हा असाच होत असतो, याच कामाने होत असतं. म्हणजे लिटरली आपण म्हणू शकतो अख्खं जग इकडचं तिकडं झालं ना, तरी मला हे काम करावंच लागतं. पाणीपुरीचा वाटाणा जो आहे तो भिजवावाच लागतो कितीही काही झालं तरी. आणि ते आता म्हणजे सवयीचं पण झालेलं आहे. म्हणून मी तर पाणीपुरीचा सगळ्यात पहिले वाटाणा भिजवून घेते. आणि मला वाटते सगळ्याच बायकांचे असे असतं की आजच्या दिवसाचा जो एंड आहे तो उद्याच्या सुरुवातीनेच करावा लागतो. म्हणजे झोपताना पण आपल्याला ना, उद्याची काय सुरुवात करायची हे आधीच आपण ठरवून, किंवा आधीच थोडंफार त्याच्याबद्दल प्रिपरेशन करून झोपतं. म्हणजे जसं की एखादी भाजी चिरून निवडून साफ करून ठेवायची आहे, किंवा काय भिजवून ठेवायचं असेल तर ते आपण रात्रीच करून ठेवतो, जेणेकरून ते सोपं पण पडतं. तर प्रत्युषला इथं ना सकाळी खिचडी हवी होती साबुदाण्याची, म्हणून साबुदाणा थोडा भिजवते. आणि चला, असा होता आजचा आमचा दिवस, आणि असा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि चला, असा होता आमच्या दिवसाचा शेवट. आणि मस्त किचन वट्टा वगैरे साफ करून झोपलं ना की आपल्यालासुद्धा शांत झोपू लागतं असं मला वाटतं. आणि मस्त असा ओटा साफ दिसतोय माझा, बघू शकताय तुम्ही. तर चला, बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथं मी व्हिडिओ संपवते.